नमस्कार. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूनगरीमध्ये वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या महाराजांच्या अभंगाला कृतिशील काम करणारी आमची वृक्षदायी संस्था जगद्गुरू तुकाराम महाराजांचे 10वे वंशज अबप शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू येथील गायरान जमिनीवरती महाराजांच्या अभंगगाथेतील अभंगा एवढे वृक्ष म्हणजेच 4538 वृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सदर वनाला जगद्गुरू अभंग गातावन असं नाव देण्यात आलेलं आहे. हे वृक्ष मोठे झाल्यानंतर या प्रत्येक वृक्षावरती महाराजांचा एक अभंग अर्थासहित तसेच या झाडाची माहिती देण्यात येणार आहे. या ठिकाणी जवळपास 72 प्रजातींचे वृक्ष लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता अशा पद्धतीने हे वन उभं करण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी नैसर्गिक अभ्यासिका उभारण्याचं संस्थेचं ध्येय आहे. तसेच देहू असेल, आळंदी असेल या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी साधक येत असतात. त्यांनाही साधना करण्यासाठी या ठिकाणी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. कधी देहूमध्ये आलात तर अवश्य या अभंगवनाला भेट द्या. खरं तर वृक्षारोपण करणे हे 1% काम आहे आणि त्यांचं संवर्धन करणे हे 99% काम आहे आणि तेच काम आमची संस्था करत असते. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे आमचे सहकारी यांच्या श्रमदानातून हे जगद्गुरू अभंग गातावन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आपणही आपल्या गावामध्ये अशा पद्धतीची गायरान जमीन असेल तर त्या ठिकाणी वृक्षारोपण करा, त्यांचं संवर्धन करा आणि हा निसर्ग वाढवा. धन्यवाद. आपल्याला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.